नमस्कार, मी सायली लुकतुके. आपण पाहत आहात हिंदुस्तान पोस्ट. मालेगाव बॉम्ब ब्लास्ट प्रकरणी आज न्यायालयाने निकाल दिलेला आहे आणि सर्वही 7 आरोपींची आज निर्दोष मुक्तता केलेली आहे. तर या प्रकरणातले बचाव पक्षाचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर आज आपल्याशी चर्चा करणार आहेत. सर, मी आपलं स्वागत करते. सर, सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न, या सगळ्यांना 17 वर्षांनी हा निकाल आलेला आहे आणि सगळ्यांना निर्दोष मुक्त केलंय. मग स्फोट झालाच नाही का? नेमकं काय आहे? नाही, आज जेव्हा निकाल आलाय तेव्हा बऱ्याच जणांकडनं मी ऐकतोय की जर हे आरोपी निर्दोष आहेत तर मग दोषी कोण आहे. तर याच्यावर उत्तर सरळ असं आहे की निर्दोष आहेत हे यंत्रणांना ठाऊक होतं, यंत्रणांच्या लक्षात आलं होतं, पण त्यांनी पुढे काही केलं नाही. सगळे क्लू मिळाले होते, त्यामुळे हा स्फोट झाला नाही असं नाही. उलट न्यायालयाने म्हटलेलं आहे की स्फोट सिद्ध झाला, पण मोटरसायकलवरून झाल्याचं सिद्ध झालं नाही आणि या आरोपींनी केल्याचं सिद्ध झालं नाही. त्यामुळे खरे आरोपी सापडलेलेच नाही आहेत, त्यांना पकडायला पाहिजे. आज मी बरेचदा पाहिले काही मुसलमान तिथले जे बिचारे पीडित आहेत, मारले गेलेले आहेत, मला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे, निष्पाप भारतीय आहेत. तर त्यांच्या प्रतिक्रिया येत होत्या की नाही, हे व्हायला पाहिजे चौकशी, हे असे कसे सोडले. त्यांचा राग मी समजू शकतो, पण हा राग हा अस्थायी आहे. चुकीच्या ठिकाणी तो डायरेक्ट केलेला आहे. खऱ्या आरोपींना न पकडण्यामध्ये महाराष्ट्राचे पोलीस, तत्कालीन जी ATS होती ती पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे, दहशतवाद विरोधी पथक. त्यामुळे दोष द्यायचा तर त्यांना दिला पाहिजे. आणि तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, 17 वर्ष झाली, आता या पीडितांना न्याय मिळणं अशक्य आहे. उलट या प्रक्रियेमध्ये आरोपींची मात्र 17 वर्ष अकारण वाया गेली आहेत. हे सगळे आरोपी निर्दोष आहेत, त्यांचा काही संबंध नाही. सर, या प्रकरणामध्ये 40हून अधिक साक्षीदारांनी आपली साक्ष फिरवलेली आहे. तर एक 2014 नंतर जे काही हिंदुत्वाचं वातावरण निर्माण झालं किंवा एक वातावरण निर्मिती झाली, तर त्याचा या केसमध्ये फायदा झाला असं आहे की काय आहे वस्तुस्थिती? याच्यामध्ये ना एक खूप मोठा गैरसमज लोकांमध्ये आहे. आज सुद्धा बऱ्याच ठिकाणी मी काही विरोधी पक्षांच्या प्रतिक्रिया बघत होतो आणि काही राजकारण्यांच्या बघत होतो. मला खरंच दुःख वाटलं. म्हणजे काय झालंय की 2008 मध्ये स्फोट घडला, अटका झाल्या, त्यानंतर 14 मध्ये हिंदुत्वादाची एक लाट भारतामध्ये आली. चांगलं आहे ते, पण या प्रकरणामध्ये 8 पासून 14च्या काळामध्ये बऱ्याच जणांनी उघडपणे बंडाचा झेंडा पुकारला होता. या 40 साक्षीदारांपैकी 30 ते 35 जणांनी सरकार जेव्हा केंद्रात बदललं किंवा हिंदुत्ववाद आला त्याच्या अगोदरच हे स्पष्टपणे सांगितलं होतं की आमच्या साक्षी चुकीच्या घेतलेल्या आहेत. उदाहरणार्थ नितीन जोशी, कॅप्टन नितीन जोशी यांची साक्ष अशी होती की त्यांनी कर्नल पुरोहितांकडे RDXचा स्टॉक बघितला. हे नितीन जोशी थेट ह्युमन राईट्स कमिशनला गेले होते आणि त्यांनी तक्रार केली होती की माझा छळ करून माझं निवेदन घेतलं. जे प्रवीण खानजोडे, मेजर प्रवीण खानजोडे किंवा सुभेदार पवार यांच्या नावे भलत्या सलत्या साक्षी नोंदवल्या आणि त्यांनी चक्क कोर्ट मार्शल जे पुरोहितांचं झालं, जे त्यांची चौकशी झाली, त्यामध्ये त्यांनी सत्य सांगून टाकलेलं की आम्ही शेखर बागडे या अधिकाऱ्याला तिथं पाहिलं होतं आणि त्याने RDX ठेवलं असावं. या प्रकारचं त्यांनी तिथं सांगितलं. साध्वीचे काही सहकारी होते, ते जे सहकारी होते बैरागी आणि अन्य व्यक्ती, भडाना, या सगळ्यांनी उघडपणाने इंदोरच्या कोर्टामध्ये याचिका केल्या होत्या की आमचा छळ झालेला आहे, या महाराष्ट्राच्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा. कित्येकांनी त्यांचं किडनॅप झालं म्हणून तक्रारी केल्या होत्या. एक मंत्री उत्तर प्रदेशातले आहेत आताच विद्यमान, ते एक साक्षीदार होते. त्यांनी 2012 मध्येच सांगितलं की माझ्या नावाने या लोकांनी काय लिहिले, मी तर असं कधी नाही सांगितलं. म्हणजे हे जे 40 साक्षीदार आहेत यांनी न्यायालयासमोर सत्यच सांगितलंय. साक्षीदाराला तुम्ही फुटलेला कधी म्हणाल किंवा फितूर, हॉस्टाईल कधी म्हणाल, ज्या वेळेला तो साक्षीदार साक्ष देतो आणि मग कोर्टात येऊन ती बदलतो. इथं असं काहीच झालेलं नाहीये. यांनी वाटेल ते लिहून घेतलंय, छळ केलाय आणि त्यावेळेला कुठच्याही दबावाला बळी न पडता साक्षीदारांनी सरळ सरळ सत्य 2014 पूर्वी सांगितलंय. त्यामुळे कुठचा दबाव होता हे याच्यात संभवतच नाही. असे आत काही झालेलं नाहीये. माझी प्रत्येकाला विनंती आहे, म्हणजे अगदी सगळ्या पत्रकारांना विनंती आहे, राजकारण्यांना विनंती आहे की या प्रकरणाच्या साक्षी एकदा वाचा. किती जण फितूर किंवा हॉस्टेल झाले त्यांची नावं तुम्हाला मिळतील. जरा फक्त गुगल सर्च करा, म्हणजे 14 पूर्वी या साक्षीदारांनी कशी ठाम भूमिका किंवा स्टँड घेतला होता तुम्हाला दिसेल. त्यामुळे असे गैरसमज तुम्ही पसरवू नये कोणीही, अशीच या लोकांना माझी विनंती राहील तुमच्या माध्यमातून. सर, आज निकालपत्राचं जे वाचन झालं, तर ते वाचन करताना न्यायालयाने काही निरीक्षणं नोंदवली आणि त्याच्यामध्ये एक असंही आहे की बाबा पुराव्यांअभावी सुटका झालेली आहे का आरोपींची, की बाबा यंत्रणा कुठेतरी कमी पडल्या म्हणून हे निर्दोष सुटले, असं आहे की काय आहे त्याच्यामध्ये? न्यायालयाने असं म्हटलंय की केवळ तुम्ही संशय निर्माण केलाय, तो पुरेसा नाही. त्यामुळे पुराव्यांअभावी सुटका केली आहे.
पण याचा अर्थ असा नाही की न्यायालयाचं असं म्हणणं आहे की पुरावे तुम्ही जमा नाही केलेत. या आरोपींविरुद्ध पुरावे जमाच होऊ शकले नसते, कारण हे आरोपी निर्दोष आहेत. यामध्ये असं आहे की अलीकडे ट्रेन ब्लास्टमध्ये काही आरोपी सुटले. त्यावेळेला माझी भूमिका हीच होती की त्या ट्रेन ब्लास्टमध्ये सुटलेले आरोपी यांच्यावर आपला राग आहे, कारण 300 माणसं मारली गेली आहेत. पण विषय असा आहे की दिल्ली पोलिसांनी एका माणसाला पकडलं होतं, सादिक शेखला. दिल्ली आणि अहमदाबादच्या पोलिसांच्या संयुक्त कारवाईत त्या सादिक शेखने घडाघडा वर्णन करून सांगितलंय की तो शहानवाज म्हणून एक होता, दुसरा एक होता आसिफ. या केसमध्ये सुद्धा एक आसिफ आहे, तो निर्दोष आहे. आणखी एक आसिफ होता, ज्या आसिफचा हात आहे त्याने पत्ते सांगितले, सगळं सांगितलं. आणि तेव्हाच्या एटीएसने काय केलं, त्यांनी काय केलं की त्याचं एक ब्रेन मॅपिंग टेस्ट घेतली आणि कोर्टाला अहवाल दिला की आम्हाला ब्रेन मॅपिंग त्याच्या याच्यामध्ये चाचणीमध्ये नार्कोमध्ये काही मिळालं नाही. या लोकांचा तपास नाही झाला, त्याला कुठे घेऊन नाही गेले आणि आधीच्या आरोपीने अडकवून टाकलं. म्हणजे एटीएस एक तंत्र आहे. आणि तुम्हाला सांगतो गंमत की हे जे अधिकाऱ्यांची जी नावं आलेली आहेत, सुनील माने जे अंटालिया प्रकरणात होते, सचिन कदम, त्यानंतर खानविलकर, अरुण खानविलकर, त्याशिवाय इतर अधिकारी शेखर बागडे, यांचीच नावं सगळ्या प्रकरणात कशी काय येतात? एक प्रकारे गुन्हेगारांची टोळीच आहे. म्हणजे इथे हिंदू मुसलमान हा सुद्धा विषय नाहीये. शेवटी ह्या सगळे प्रकार घडतात ब्लास्टचे किंवा स्फोटांचे, हे असहिष्णुतेमुळे घडतात. आणि प्रत्येकालाच माहिती आहे की कोणता धर्म असहिष्णु, कुठच्या धर्मामध्ये माणसं जास्त आहेत त्या धर्माचे लोक साहजिकच जास्त प्रकार करू शकतात. त्यामुळे एखाद्या हिंदूने कधी करणारच नाही. विषय हा धर्माचा नाही आहे. विषय हा आहे की अशा वेळेला कोणाला तरी अडकवून त्याचं एक नॅरेटिव्ह तयार करायचं आणि मग मुसलमान दहशतवादी काही सापडले म्हणून मग हिंदू नाही म्हणायचं आणि मग एक स्टँड घेतला. आता या प्रकरणात सुद्धा काय झालंय की जितक्या अधिकाऱ्यांची तिकडे फेफे उडाली, कारण जेव्हा ते साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभे राहिले तेव्हा आमच्या प्रश्नांना उत्तर देणं त्यांना कठीण होऊन बसलं. आणि त्या सगळ्यांनी तो ब्लेम कन्व्हिनियंटली अत्यंत सोयीस्करपणाने करकरेंच्या डोक्यावर ढकलून टाकलेला आहे की करकरे होते ना, सगळे करकरेंच्या आदेशानुसार आम्ही केलंय. आता माझा प्रश्न असा आहे की जर हे राजकीय दबाव वगैरे काय म्हणत असाल तर मग या पोलीस अधिकाऱ्यांच्या साक्षीचं काय? सगळ्यांनी करकरेंचं नाव का घेतलं असल्यास ते बरोबर आहेत अधिकारी, की या अधिकारी करकरेंच्या वर सुद्धा कोणीतरी होता, त्याच्या आदेशाप्रमाणे वागत होते? म्हणजे हे त्यावेळेच्या तत्कालीन पॉलिटिकल बॉसेसमुळे घडलं. आणि 14 नंतर परमबीर सिंगांच्या विरुद्ध काही एनआयला करायचं नव्हतं किंवा एनआयने केलं नाही, मला कल्पना नाही. परंतु या प्रकरणामध्ये जो सॉफ्ट स्टँड आपण म्हणतो आहोत, सौम्य भूमिका, ती आमच्याबद्दल नव्हती. तर अधिक कठोर भूमिका घेऊन जर सत्याच्या मुळाशी जायचं झालं तर परमबीर सिंग किंवा हे सुनील माने अडकले असते. या भयातून कदाचित त्या प्रकरणामध्ये दिरंगाई झाली असावी. 4-5 वर्ष कोर्टाचा सुद्धा स्टे होता, बरोबर आहे. पण या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्य मुद्दा आहे की आरोपींचं कुणी ऐकूनच घेत नव्हतं. म्हणजे आम्ही एक याचिका 2013 मध्ये केली, एनआयचा तपास 2016च्या शेवटी झाला आणि एनआयच्या तपासात जे जे सांगितले ते सगळंच्या सगळं त्या 13च्या पिटिशनमध्ये आहे की आर्मीच्या अधिकाऱ्यांनी बाबा काय साक्ष दिली, आरडीएक्स ठेवताना बघितलं. म्हणजे त्यांनी शेखर बागडेला तिथं बघितलं, तसा रिपोर्ट दिला. शेखर बागडेने हात जोडून सांगितलं की नाही नाही मला सोडा, मला क्षमा करा, माझं नाव सांगू नका. आणि त्यानंतर 2-3 दिवसांनी चतुर्वेदीला तिकडे आणलं, माझ्या अशिलाला, सुधाकर चतुर्वेदी, जो आर्मीचा इन्फॉर्मर होता. आणि मग जमीन त्यांनी खरवडून त्याच्यात आरडीएक्सचे कण आहेत म्हणून जाहीर केलं. म्हणजे त्याच्यावरून एनआयने रिपोर्ट दिला की शेखर बागडेनेच तिथं आरडीएक्स ठेवलेला आहे. तर हा जो सगळा प्रकार आहे, या प्रकारामध्ये जर दिरंगाई झाली तर या अधिकाऱ्यांना लाभ मिळाला असता, परमबीर सिंगला लाभ मिळाला असता. आम्हाला काहीच लाभ नव्हता, कारण आम्ही उच्च न्यायालयात गेलो होतो. तुम्हाला सांगतो याच्यामध्ये की 2012 मध्ये आम्ही उच्च न्यायालयात गेलो. जस्टिस अभय ओक यांच्यासमोर माझी याचिका आली. मी विनंती केली की आरोपींच्या वतीने ही केस रोज चालवा, कारण 12 मध्ये मला याची कल्पना आली होती की हे सगळे साक्षीदार आहेत, हे खोट्या पद्धतीने यांना दबाव आणून उभं केलेलं आहे. आणि त्यातले काही साक्षीदार हे निधडे होते, म्हणजे आर्मीचे अधिकारी आणि निवृत्त अधिकारी निधडे होते. जी मंडळी हिंदुत्ववादी होती, ज्यांच्या नावाने साक्षी खपवल्या होत्या, तेही निधडे होते आणि त्यांनी बंडाचा झेंडा पुकारला होता. त्यामुळे आमचं म्हणणं असं होतं 12 मध्ये की केस चालवा, जे काय दूध का दूध पाणी का पाणी साक्षीदाराच्या पिंजऱ्यात होऊन जाऊ द्या. पण आमचं दुर्दैव होतं की न्यायालयाच्या निर्णयावर टीका करण्याचा इथं विषय नाही. जस्टिस अभयोग साहेबांनी निर्णय दिला की या प्रकरणातल्या कॉम्प्लेक्सिटीज किंवा गुंतागुंत लक्षात घेता अशा प्रकारचा आदेश देणं उचित होणार नाही. खरं म्हणजे त्या कायद्यातच लिहिलं की दररोज ट्रायल चालवायला पाहिजे. जर तो आदेश त्यांनी त्यावेळेला दिला असता तरच इतिहास वेगळा असता. 14 पूर्वीच ही केस संपली असती, आरोपी निर्दोष सुटले असते आणि नंतरची तरी 11 वर्ष आरोपींची वाचली असती. म्हणजे ही 17 वर्ष वाया गेली आरोपींची. आणि कदाचित खरे आरोपी कोण आहेत, खरे गुन्हेगार कोण आहेत, त्यांचा तपास पण झाला असता. तर त्या 12च्या केसमुळे आमचं नशीब आहे ते एक प्रकारे फुटलं आरोपींचं, हे मला म्हणायला पाहिजे. जो जस्टिस अभयोग साहेबांचा जो निकाल आहे
त्या निकालानंतर ही केस पूर्णपणे भरकटत गेली. न्यायालय निर्णय देतात पण त्याचे परिणाम दूरगामी असतात. आणि त्यानंतर या प्रकरणात सुप्रीम कोर्टामध्ये स्टे आला, स्थगिती आली. आणि ते एनआयला मला वाटतं त्यांना ते हवंच होतं कदाचित, की चला परमबीर सिंगांना वाचवू. आणि या प्रकरणामध्ये मग नॅरेटिव्ह असं झालं की आरोपींना वाचवतायत, पण आरोपींना कोणी वाचवलेलं नाही. वाचवलं तरी अधिकाऱ्यांना वाचवलेलं आहे, असं मला याच्यामध्ये म्हणायचंय. सर, ह्याच्यामध्येच एक जोडून अजून एक विचारू इच्छिते की 17 वर्षांनंतर हा न्याय झालेला आहे. फक्त हे सगळेजण निर्दोष सुटणं इथेपर्यंतच हा लढा मर्यादित होता, की ही जी काही ATS ची टोळी आहे ज्यांनी पुरावे निर्माण केले आणि ह्या सगळ्या निरपराध्यांना गोवलं, त्यांच्या विरोधातही पुढे काही असेल? नाही, निश्चित असेल. जी आम्ही 2013 मध्ये याचिका केली होती, त्या याचिकेमध्ये त्यावेळेच्या डिव्हिजन बेंचचा आदेश झाला. त्याचा आदेश असा झाला की तुम्ही ATSने यावर ॲफिडेव्हिट द्यावं की हे जे पुरावे आलेले आहेत की इंडिया बुल कंपनीचं विमान वापरलं, आरोपींना कुठं कुठं घेऊन गेले, आरोपी अटकेत नसताना त्याचं ब्रेन मॅपिंग कसं काय केलं बेकायदापणे, म्हणजे तो तुमच्या बेकायदा कोठडीमध्ये होता. त्यानंतर आरोपीचं नाव बदलून त्याला इंडिया बुलच्या विमानाने ठिकाणी फिरवलं. हे इंडिया बुल कंपनीमध्ये परमबीर सिंगांच्या पत्नीचं काही शेअर होल्डिंग आहे. तर या सगळ्याचं रेकॉर्ड कुठेच एनआयकडे नाहीये. तर याची चौकशी व्हायला पाहिजे. म्हणून यापूर्वी ATSने उत्तर द्यावा असा आदेश दिला. त्यानंतर ATSने आणि एनआयने हे प्रकरण चालवण्याचं टाळलं, त्याची उत्तरही दिली नाहीत, आपलं प्रतिज्ञापत्र दाखल केलं नाही, शपथपत्र. त्याचा परिणाम असा झाला की जेव्हा जेव्हा आम्ही न्यायालयापुढे जाऊन ही गोष्ट नमूद केली की आमची याचिका लवकर ऐका, यावर चौकशी व्हायला पाहिजे, तर प्रत्येक वेळेला न्यायालयाचं म्हणणं असं होतं की तुम्ही तर आरोपी आहात ना, तुम्ही अशा प्रकारचे प्रयत्न करणार, तर जेव्हा तुमचा तपास झालेला आहे, जेव्हा तुमची केस चालू आहे, तेव्हा आम्ही याच्यावर काय करणार, अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं होतं. आणि कदाचित असं म्हणणं रास्ते असू शकेल. आता केस संपली आहे, आता ATSवर ताशेरे आलेत, त्यामुळे ती केस आम्ही पुढे चालवणार आणि या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई करून घेण्यासाठी प्रयत्न करणार. त्याचबरोबर हे अधिकाऱ्यांचा जो कोणी त्याच्या मागचा अदृश्य हात किंवा जो कोणी त्यांचा प्रमुख होता, मी राजकारण्यांबद्दल बोलतोय की 14 पूर्वी जे कोणी राजकारणी त्यांना गाईड करत होते, ज्यांच्या आदेशाप्रमाणे सगळं होत होतं, त्या राजकारण्यांची नावं बाहेर आली तर ते जनतेच्या हिताचं होईल. आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत. आम्हाला काहीसा अंदाज आहे, परंतु न्यायालयाच्या माध्यमातून, चौकशीच्या माध्यमातून या राजकारण्यांना एक्सपोज करणं फार आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि आरोपी सगळेच ते करणार आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये ती एक धगधगती आग आहे की आपल्याला न्याय मिळालाच पाहिजे आणि तो तर आरोपी मिळवतील याविषयी माझ्या मनात तरी संशय नाही. न्यायालयाने आज जेव्हा निकाल वाचला तर तेव्हा जे पीडित आहेत, ज्यांचे नातेवाईक त्या स्फोटामध्ये मृत झाले, कोणी जखमी झाले, त्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. पण ह्यांचं 17 वर्ष आयुष्यातली वाया गेलेली आहेत ना, आणि त्यांना आज न्यायालयाने निर्दोष सोडलेलं आहे, तर त्यांच्या नुकसान भरपाईचं काय? निश्चितपणे त्यांना नुकसान भरपाई, खरं म्हणजे जी 17 वर्ष त्यांची वाया गेलेली आहेत, जसं साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर त्या एक संन्यासिनी आहेत, ठीक आहे, परंतु जेव्हा त्यांची अटक झाली तेव्हा त्या फार तरुण होत्या आणि 17 वर्ष त्यांची उमेदीची गेली. समीर कुलकर्णी हा एक स्वयंसेवक होता संघाचा, त्याने प्रचंड कार्य केलं होतं. जेव्हा तो तुरुंगात होता तेव्हा सुद्धा त्याने रक्तदानासाठी अर्ज केला आणि त्याला करू देत नव्हते. त्याचं मला वाटतं निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह रक्त आहे की ज्याचे दुर्मिळ आहे, किंवा B निगेटिव्ह, मला एक दुर्मिळ रक्तगटाचा तो आहे. त्यामुळे त्यांनी विनंती केली आणि मग त्यांनी न्यायालयाकडे अर्ज केला की मला रक्तदान करू द्या. आणि मला वाटतं 17-18 वेळा त्यांनी रक्तदान केलं. 27 वेळा 9 वर्षात 27 वेळा त्यांनी, म्हणजे दर 4 महिन्यांनी तो करत होता. त्यांनी रक्तदान केलं. कर्नल पुरोहित हा अत्यंत शूर अधिकारी आहे. त्याच्या गुडघ्याला गोळी लागून त्याचा गुडघा निकामी झाला होता युद्धामध्ये. सेनाधिकाऱ्यांचा तो आवडता होता. मेजर उपाध्याय, अलीकडेच त्यांनी एक पोस्ट टाकली होती जेव्हा भारत पाकिस्तान संघर्ष झाला तेव्हा, की मला सैन्यात काय, मी सीमेवर जाऊन मरायला तयार आहे. तर अशा निधड्या लोकांचं तुम्ही संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं. राकेश धावडे आमचा होता, त्याला या केसमध्ये आणून मकोका लावण्यात आला. त्याला 4-4, 5-5 केसेसमध्ये आरोपी केलं आणि त्याला दहशतवादी ठरवलं. त्याने म्हणजे इतिहास संशोधन त्याने एवढं केलेलं आहे की त्याने म्युझियम स्वतःचं, त्यांनी निनाळी उपकरणं, जुन्या काळातल्या तलवारी, शस्त्र याचा साठा केला होता आणि त्याची प्रदर्शनं तो भरवत होता. अशा सगळ्या व्यक्तींचं जे जीवन आहे बर्बाद झालेलं आहे आणि 17 वर्ष त्यांना काही दिली, किती रक्कम दिली, भरून निघणार नाहीत. आणि खरोखर मला खंत वाटते, बऱ्याचदा निरपराध्यांवर अन्याय होतो, पण इथं ज्या व्यक्तींवर अन्याय झाला त्यातल्या बहुतांश व्यक्ती या समाजाला देणाऱ्या होत्या, समाजाकडून घेणाऱ्या नव्हत्या. म्हणजे सर्वसामान्य आणि अशा व्यक्ती याच्यामध्ये फरक नाही, माणसं शेवटी सगळी सारखीच आहेत. पण अशा व्यक्तींना जेव्हा दडपलं जातं तेव्हा दुहेरी अन्याय होतो. एकीकडे व्यक्ती म्हणून तो अन्याय असतो आणि दुसरीकडे या काळामध्ये त्या व्यक्ती एक प्रकारे पंगू होऊन जातात आणि समाजासाठी काही नाही करू शकत. म्हणजे समीर कुलकर्णी 17 वर्षात एकच काम करू शकले की 27 वेळा त्यांनी 9 वर्षामध्ये रक्तदान केलं त्या 9 वर्षात.
पण जर ते बाहेर असतं तर त्या माणसाने केवढं काम केलं असतं. तुम्हाला माझा व्यक्तिगत अनुभव सांगतो की करोनाच्या काळामध्ये समीर हा एकच व्यक्ती असा होता की त्याने आपली गाडी काढली आणि त्याने शेकडो करोनाच्या रुग्णांना हॉस्पिटलात पोहोचवलं. शेकडो प्रेतं त्याने नेऊन स्मशानात पोहोचवली. त्यानंतर तो गाडी निर्जंतुक करत असे आणि शेवटी त्याला स्वतःला करोना झाला, पण तो शूराप्रमाणे वावरला. म्हणजे एक तो योद्धा होता. तर या काळामध्ये संपूर्ण त्याची जामिनावर सुटका झाली 8 वर्षांनी. पण त्यानंतर सुद्धा परिस्थिती अशी आहे की तो काही करू शकला नाही, कारण ह्या केसची, या प्रकरणाची टांगती तलवार होती. शेवटी तो ताण असतो. त्यामुळे ही जी वर्ष त्यांची वाया गेली ते एका प्रकारे समाजाचं सुद्धा आपण प्रचंड नुकसान केलेलं असं मला वाटतं. सर, आपण बोलताना उल्लेख केला की राजकीय पक्षांचा वरदहस्त होता किंवा बोलविता कोणीतरी वेगळा होता. ATS चे अधिकारी तर आहेतच. काँग्रेस राष्ट्रवादीचं त्यावेळेला शासन होतं, तर ह्या शासन पुरस्कृत हा स्फोट होता आणि त्याने समाजाचं हे नुकसान झालंय असं आपण नक्की म्हणू शकतो. अगदी निश्चितपणे. तुमच्या बोलण्यामधल्या सूत्रांचा थोडा विस्तार करतो. पहिली गोष्ट अशी की या लोकांना खरे गुन्हेगार कोण होते हे त्यांना माहिती होतं. असा आरोप करणं थोडं धाडसाचं ठरेल. पण खरे गुन्हेगार कोणी असो त्यांना पकडायचंच नाहीये असं जणू काय या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या लोकांनी निर्धार केला होता. आता तुम्ही म्हणाल हे काय हास्यास्पद विधान आहे, त्यांना त्याची काय गरज आहे? त्यांना निश्चित त्याची गरज होती. कारण अशा प्रकारचे स्फोट झाल्यानंतर तुम्ही हिंदूंना पकडलं तर हिंदू दहशतवादाचं तुम्ही नॅरेटिव्ह तयार करताय. तुम्ही मुसलमानांना पकडलं तर तुम्ही असं दाखवताय की पहा, संघ परिवार जे काही हिंदुत्व करतोय त्यामुळे चिडून हे स्फोट होत आहेत, म्हणजे राम जन्मभूमी आंदोलनामुळे होत आहेत. त्यामुळे मग मुसलमान समाज कसा अस्वस्थ आहे सांगायचं, त्यांची मतं सुद्धा घ्यायची. म्हणजे आरोपी मुसलमान पकडा किंवा आरोपी हिंदू पकडा, त्याचा फायदा शेवटी काँग्रेस एनसीपीलाच होणार आहे. आज पहा, शांतता असेल तर मग लोक इतर गोष्टींची चर्चा करू लागतात की डेव्हलपमेंट एजेंडा आहे, विकासाचा एजेंडा आहे, त्यानंतर शिक्षणाचा एजेंडा आहे, देशचं प्रेम आहे, व्यापार आहे, या सगळ्याचा विचार लोक करतात. तर तो विचार लोकांनी करू नये म्हणून यांच्यावर शिक्का मारला. आणि हे करताना त्यांनी हिंदुत्ववादी पक्षांना एक प्रकारे त्यांनी डिफेन्सवर पाठवलं, त्यांना बचाव पक्ष बनवलं. म्हणजे आरोप एकतर्फी करत राहायचे आणि त्यामुळे या मूळ आरोपींना वाचवण्याचा त्यांचा सरळ हेतू होता. त्याचबरोबर असं नॅरेटिव्ह तयार करण्यामध्ये त्यांचा स्वार्थी हेतू होता. त्यामुळे माझ्या मनात कुठचीही शंका नाही की जे अधिकाऱ्यांनी जी पापं केली त्याच्या मागे जे राजकीय वरदहस्त, विशेष करून जे गृह खातं होतं तत्कालीन, जे राष्ट्रवादी पक्षाकडे होतं, त्या गृह खात्याचे तत्कालीन मंत्री आणि त्यांचे कर्ते धरते जो कोणी त्यांच्या पक्षातला कंट्रोल, रिमोट कंट्रोल किंवा थेट कंट्रोल, या लोकांचा थेट हात होता हे तर स्पष्टपणे आहे. आणि हे मीच म्हणतो असं नाही, तर कर्नल पुरोहित सैन्यातले अधिकारी आहेत, त्यांच्या बोलण्यावर मर्यादा आहेत. कर्नल पुरोहित सोडले तर बाकी प्रत्येक आरोपीने या प्रकारचा थेट आरोप त्या तत्कालीन राजकीय नेतृत्वावर केलेला आहे, नाव घेऊन केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही म्हणतात ते अगदी बरोबर आहे. या पक्षाचाच किंवा तुम्ही जे प्रश्न विचारला तो प्रश्नाचा रोग मला कळला. अगदी या दोन पक्षांचा पूर्णपणे महाराष्ट्रापुरता तरी म्हणाल तर हात होता. आणि महाराष्ट्रापुरता कशाला, केंद्रात सुद्धा चिदंबरम किंवा सुशीलकुमार शिंदे यांनी हेच म्हणणं मांडलं होतं की हिंदू अतिरेकी वगैरे. म्हणजे एका अर्थाने पॉलिटिकल अजेंडा चालवताना देश तुटतो आहे का, लोकांची आयुष्य बर्बाद होत आहेत का, मूळ पीडितांना न्याय मिळत नाही याचं काय, याबद्दल या लोकांना कसली तमा नव्हती. आपली राजकीय पोळी राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन पक्षांनी भाजून घेतलेली आहे. सर, निश्चित या आजच्या आपल्या मुलाखतीतून एक लक्षात आलं आणि आजच्या निकालातून पण लक्षात आलं की आपण म्हणतो की आज ते निर्दोष मुक्त झाले आहेत, त्याचा आनंद नक्कीच आहे. निर्दोष मुक्ततेचा आनंद देशभर साजरा केला जातोय. पण राजकीय पक्षांचं जे काही राजकारण आहे तर त्या राजकारणामध्ये कसा समाज भरडला जातो, कसे निरपराध भरडले जातात, तर ही जी काही व्यवस्था आहे तर ते व्यवस्थेचं एक अपयश आहे. आपण असं म्हणू शकतो की लोकशाही व्यवस्थेचं अपयश आहे. लोकशाहीचं अपयश आहे. कारण मगाशी मी उच्च न्यायालयाचा उल्लेख केला की आमची एक याचिका गेली 13 वर्ष तिथं प्रलंबित आहे, जवळपास 12.5 वर्ष. आम्ही 2012 मध्ये गेलो, आम्हाला उच्च न्यायालयाने सांगितलं तुमची केस संपू द्या. ही केस इतकी लांबली, म्हणजे एका प्रकारे न्यायालयाची सुद्धा हतबलता होती. न्यायालय हा लोकशाहीचा अविभाज्य भाग आहे, त्यांची हतबलता होती, लोकप्रतिनिधींची हतबलता होती. म्हणजे अंतिमतः इथली जी काय पोलिसी यंत्रणा आहे, नोकरशाही आहे, तिचंच प्राबल्य होतं. आणि असं ज्या वेळेला व्यवस्था तोकड्या पडतात त्यावेळेला जी माणसं नीतीभ्रष्ट असतात, ज्या माणसांना कसलंही सोयरसूतक नसतं कुठच्याही नीतिमत्तेचं किंवा धर्माचं, अशी माणसं, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे तत्कालीन राष्ट्रवादी पक्षामधले राज्यकर्ते, राजकारणी यासारख्यांचं फावलं आणि समाजामध्ये फूट पाडून, समाजामध्ये एक प्रकारची दुही निर्माण करून, एकीकडे द्वेष आणि दुसरीकडे भय निर्माण करून आपली सत्ता त्यांनी कायम ठेवली आणि त्या प्रकरणामध्ये भारतीय समाजाचं नुकसान केलं. त्यामुळे हे अगदी बरोबर आहे की या संपूर्ण प्रकारामध्ये जो झालेला अन्याय तो भरून निघणार नाहीच आहे. पण त्याचबरोबर
यांनी आपापली राजकीय जी पोळी आहे ती भाजून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आम्हाला सगळ्यांचंच नुकसान केलं. अगदी वकिलांचं घ्या, यामध्ये जे वकील लढले ते सुद्धा काही धर्मासाठी काम करणारे लढणारे होते. त्यांनी इतर केसेस केल्या असत्या, गोष्टी केल्या असत्या. म्हणजे एका प्रकारे समोरच्याला गुंतवून ठेवण्याचं काम सुद्धा या व्यक्तींनी केलेलं आहे आणि संपूर्ण समाजाचं भारतीयत्वाचं या लोकांनी केलं. आज सुद्धा आपण प्रतिक्रिया पाहाल तर मालेगाव सारख्या ठिकाणी मुसलमानांच्या प्रचंड वाईट प्रतिक्रिया येतात की जणू काय सगळ्या हिंदूंवर म्हणजे ते आरोपींवर एवढे चिडलेले आहेत. तर एकीकडे म्हणजे लोकांच्या समोर एक झापड आणण्याचं काम हे सुद्धा या राजकारण्यांनी केलंय. तर मला तर आवडेल की मालेगावला आम्ही जाऊ आणि तिथं लोकांना संबोधित करून सांगू की चला एकत्र येऊया, राजकारणात आपण खाली खेचूया की ज्यांनी हे केलेलं आहे. हेच माझ्या मनाची प्रामाणिक भावना आहे. त्यांच्याबद्दल मला सहानुभूतीच आहे. निश्चितच. एक आपण ह्या मुलाखतीच्या शेवटाला येताना हे नक्की लक्षात घेऊया की आरोपी निर्दोष सुटलेले आहेत आणि आता ते ठीक आहे, त्यांचं सगळं इथून पुढे चांगलंच व्हायला पाहिजे. पण हे जे काही पोलीस प्रशासन, राजकीय पक्ष यांच्यामुळे जो समाज भरडला जातोय, तर ती जी काही समाजाची पिळवणूक आहे ती थांबवण्यासाठी यापुढे आपण सगळ्यांनी एकत्र येऊया. सर, आज आपण आपल्या या शो मध्ये आलात, आपला वेळ दिला त्यासाठी धन्यवाद.